लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। सततच्या होणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वझर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारावरील दरवाजे जेसीपीच्या सहाय्याने काढण्यात आले। यावेळी वाझर गावचे सरपंच लोक न्यूजच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती करताना म्हणाले की 10-15 दरवाजे हायड्रोलिकचे बसवावे, जेणेकरून आपत्कालीनच्या वेळी सहज दरवाजे उघडता यावे। अवकाळी पाऊस मुसळधार पडल्यामुळे येरळा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे वाझर येथील बंधाऱ्यावर आधी भूकंप भरून वाहतो। पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आसपासच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे पाटबंधारे विभागानं प्रशासनानं सावधगिरीचं मार्ग म्हणून आता पॉकलेननं दारी काढायचं चालू आहे। मागच्या 8 दिवसात एक दार काढले। पुढच्या काळात पाण्याचा धोका निर्माण होईल यासाठी सर्व ग्रामस्थांना सावधगिरी बाळगावी आणि शासनाकडे आणखी एक आमची विनंती आहे की या बंधाऱ्याला एक 10 ते 15 तारी जे हायड्रोलिकची बसवता येतात का त्याची तुम्ही ह्यासाठी प्रयत्न करावं, जेणेकरून आपत्कालीन काळात ही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही। 10-15 हायड्रोलिकची दारी जर असतील तर इमर्जन्सी तात्काळ दारी उघडून पाणी पूर्ण खाली सोडून द्यायची व्यवस्था होईल किंवा वाझर गावातील ग्रामस्थांना किंवा नदीकाठच्या जी लोक घर आहेत त्यांना कोणालाही धोका निर्माण होणार नाही। आणि आता पॉकलेनला दारी काढायची चालू आहे, त्याच्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा कमी व्हायला लागेल।